तर सुप्रभात, हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपला हा सेकंड डे स्टार्ट झालेला आहे. आता आपण निघतो आपल्या फर्स्ट लोकेशनला. कुठे रे? रॉक गार्डनला निघतो आपण मालवणला. आता तयारी झालेली आहे, सगळे बॅकपॅक वगैरे केली आहे, गाडीत लोड केलं आहे सामान. आता आपण आता आचऱ्यातून निघणार आहोत मालवणसाठी. तिकडून रॉक गार्डन करणार आणि रॉक गार्डनवरून मग आपण बीच साईडला येणार आहोत बोटिंग करण्यासाठी. आपण नाही ते कपल्स. तर आता लवकर आम्ही निघतो. जसं तुम्हाला सांगितलं होतं गेल्या व्लॉगमध्ये की छोटे पण शॉर्ट्स आम्ही तुम्हाला दाखवू, तर कवर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. सो स्टे ट्यून, बघत राहा. हॅलो मित्रांनो, तर आपण आता पोचलेलो आहोत रॉक गार्डनला. मी तुम्हाला लोकेशन दाखवीनच. बघा, ही आपली गाडी आहे. सगळे आपला ब्राईडचा मेकअप चालू होईल. तर मित्रांनो, आपलं सेकंड डेचं शूट ऑलमोस्ट चालू झालेलं आहे आणि नमस्कार. चला तर मग पण रेडी झालेलो आहोत. गिम्बल वगैरे सेट झालेला आहे आपला. सो आता आपण रॉक्सवर चाललो आहे रॉक शूट करायला. तर भेटू आपण रॉक्सवर. चला निघूया तिकडे. तुम्हाला मी लोकेशन दाखवतो. बघा, तर आमचे असे ड्रोन शॉट्स वगैरे असे घेऊन झालेले आहेत. अजून थोडेफार बाकी आहेत, फोटोज बाकी आहेत. कैसा आहे बजी शॉट्स? खूप मस्त शॉट्स भेटले आहेत आपल्याला ड्रोनचे. लल्लंटा. पण जर असं बीच कॅप्चर नाही होत तर आपण एकदा परत ट्राय करणार आहे की अजून काय बेटर भेटतं आपल्याला. तर अजून काय बेटर भेटलं तर अजून मजा येईल. तर आपण अजून एक ट्राय करूया. थोडं बीचच्या साईडला घेऊन चाललोय आपण त्यांना. तुम्हाला दाखवतो मी. येस शुअर. रॉक्स गार्डन. तर इकडे कपल्स बाजूला आहेत आणि शूट दुसऱ्याचं चालू आहे. आणि ज्यांचं शूट चालू आहे ते बघा. म्हणून मी बोलतो, प्री वेडिंगला आलात ना फक्त कपलला घेऊन या. नाही तर असं बसायला लागतं आणि कोण भलतं शूट करत बसतं. जे कपल बरोबर येतात ना, बाप रे, कपलचे मला वाटते मोजून 100-200 फोटो असतात आणि बाजूवाल्यांचे 6 रील, 15 पोर्ट्रेट फोटोज आणि 400 रॅन्डम फोटो. हे जरा कॅन्डिडवाले घे ना, ते टिप्पीला ठेवायला ठेवायचं. पिकनिकला येतात ना फिरायला. ते फक्त रील साठी होता. अरे तू काय रील करता. हॅलो मित्रांनो, तर आता आपण रॉक गार्डन कव्हर करून आलो आहे जेवायसाठी. तर आपण असं एक घरगुती असं हॉटेल बघितलेलं आहे. खूप सुंदर जेवण आहे. एकदा जेवण बघून घ्या, खूप छान आहे. साकम लंच माझ्या मित्राचंच आहे. आता आम्ही घेतो जरा जेवण.
थकलोय खूप आणि त्याच्यापेक्षा जास्त लागली भूक. वा राईम झाला. तर आम्ही आता जेवतो पटापट आणि नेक्स्ट लोकेशनला जाताना परत एकदा जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही परत आलो जेवण वगैरे. आता झालं आहे आळस खूप जास्त आणि ॲक्च्युली त्यांचं चेंज पण होतं. सो राहुल जो आहे त्याची मावशी इथे राहते, सो आम्ही त्याच्या घरी आलो आता त्यांच्या चेंजेससाठी. अर्धा तास झाले अजून आले नाही आहेत. तर आता आम्ही इथून निघतो. एक रोड आहे तिथे, एकदम प्लेन रोड आहे, आजूबाजूला फक्त काहीच नाही, म्हणजे एकदम काहीच नाही, नदी आहे दोन्ही बाजूला आणि मध्ये रोड आहे. सो तिकडे एक त्यांचा आता एक वेअर आहे. सो त्यानंतर आम्ही जाणार आहोत बोटिंगला. सो आम्ही एक बोट बुक केली आहे, राहुलचाच मित्र होता, भाऊच आहे हो. हा. तर तिकडे आम्ही आता बोट बुक केलं आहे. मग सो एक बोटवर सुद्धा एक सीन आहे, तो लास्ट नाही, नंतर बीचवर एक आहे, नंतर बीच आहे लास्ट आहे. मग आजच्या दिवसाचं फायनल असेल. बीच ही आजच्या दिवसाची फायनल आहे. त्यानंतर मग आपण थोडा आराम करू आज, कारण का उद्या परत मुंबईसाठी निघायचं आहे. प्लस आपल्याला जाता जाता लोकेशन्स जे आहेत 2-4 ते सुद्धा कव्हर करायचे आहेत आणि मग आपण मुंबईसाठी निघणार आहोत. फुल हेक्टिक डे बिकॉज उद्या जर आम्ही समजा 7ला निघालो तर आम्ही कव्हरअप करू शकतो 2 वाजेपर्यंत. बिकॉज आम्हाला काही करून इथून 2 वाजता पावर इथून निघायचंच आहे. तेव्हा जाऊन आम्ही रात्री 12:30 किंवा 1-1:30 पर्यंत आम्ही मुंबईत पोहोचू शकतो. सेंटर थोडं मध्ये पर्यंत नेलं तरी चालेल. त्यांना पण दाखव. दाखवलं त्यांना बॅटरी घे ना. दाखवलं बोलते. तुला दिलेला कशाला रे मी? मला चालू करायला दिला, मी दिला तुमच्याकडे कशाला? बरं झालं ही मी फुल आलो. आहे बॅटरी. बरं झालं मी गाडीतून उतरून आलो खाली. माझी फाटली म्हणलो शॉर्ट काय आहे हा? ए, Max execute. बस प्रशांत बस. हा बस तेवढं. दादा बस. आवाज जाईल ना, फक्त फेसिंग फक्त या साईडलाच ठेवायला. हा बस. हीच वाली फेसिंग. बस आवाज. ही वाली फेसिंग असेल ना तर त्यासाठी लाईट बरोबर चांगली पडते. बस बस. बसलेत बघ ना थांबून कसे. ठेवा, अशी थांबून ठेवा. ते लहान मुलं कसे बसलेले असतात. हा हा ठीक आहे. ताई घाबर करून ना ताई. कॅमेरालाच बघ दोघांनी. पोच सोडू नका साजू नका. समोरच बघ. बंद कर कॅमेरा तो. हात खाली आले. तर आपण आता आलो आहे आपल्या शेवटच्या लोकेशनवर. आजच्या डेचं शेवटचं लोकेशन आपलं बीच चालू आहे. मध्येच आम्ही गेलो होतो, एक त्याचा राहुल होता, त्याच्या मावशीचं काय ओळखीचे ते म्हणजे काकांचं रेसॉर्ट होतं. मग सो तिकडे आम्ही मध्ये थोडंफार केलं. त्यानंतर आता डायरेक्ट आलो आहे सनसेटला तरी अजून 15 मिनिट्स आहेत. सो आता जेवढं कवर अप करता येईल तेवढं आम्ही कवर करू. बिहाइंड द सीन्स बघा. अभि गॉगल दाखव कसा वाटतो. झापूक झुपूक. येतोय तू. हा दे. बाहेर मोबाईल टाकून बघ.
मित्रांनो प्राणायाम माझ्या आणि नयन द आर्टिस्ट फोटो भेटला आता ती वेळ तेवढी जात नाही म्हणून. तेच पॅकअप झालेलं आहे आणि आहेत कपल्स. सो कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी पक्का यश तेरे को कैसा लगा? यश झापक झुपूक तुला आवडलं? एकदम मस्त सॉलिड बोलायचं आता पूर्ण ओले आहेत ते. हा अरे आम्ही अजून घरी नाही गेलो हे लोक उद्याचा विचारतात आम्हाला अलग अवतार बघा आमचा काय झालाय. आणि प्रशांत आणि अभिदी पण थोडी थोडी हेल्प केली पण जास्त या ठिकाणी केली. हा, यश यश हे कट होणार आहे, हे टाकलं नाही जाणार आहे आता. हा कोण मोबाईल तर आता आम्ही निघतोय. बोलशील म्हणून मी थांबलोय. बोललो मी काय आम्ही घरी नाही पोहोचलोय आणि हे लोक आम्हाला आताच सांगतायत उद्याचं नाही. त्यांचं शेड्यूल ऍक्च्युली काही फिक्स नाही. किती एक्साइटमेंट त्यांना आताच जायचंय परत दुसऱ्या लोकेशनवर. तर आता कुठे नाही, डायरेक्टली उद्या. अजून मजा येईल. तर हा तर उद्या आम्ही सकाळी आम्ही निघणार आहोत कुणकेश्वरला. कुणकेश्वरलाच ना? सकाळी आम्ही निघणार आहोत कुणकेश्वरला. देवगड विंडमिल माझ्या घरी आणि आमच्या थानेश्वराच्या मंदिरात. हा मग डायरेक्ट मग आपण आपल्या घरी आणि आमच्या सांताक्रूजला. भवानी मंदिरात सुद्धा जाणार. हा टाइम जर आम्हाला प्रॉपर भेटला तर आम्ही अजून हा नाही 2 वाजता लास्ट, नंतर पॅकअप. पूर्ण दिवस ट्रेडिशनल होणार आहे. पूर्ण दिवस उद्या traditional. फुल डे ट्रेडिशनल असेल. आणि हा उद्या काय झालाय उद्या ह्याच्यापेक्षा जास्त हेक्टिक डे असेल. आमच्यासाठी नाही, कोण सुका आहे? यांच्यासाठी. अनसुका आहे. कारण की उद्या फुल डे ट्रेडिशनल आहे. हे 3 ऐका, साड्या हे आहेत. ऐका गाडीत बसताना चपली विपली सगळं बाहेर झाडा नीट आणि मग आतमध्ये बसा.